मी असं ऐकलंय की कायमचे निघून गेलेत साई. होय, असंच म्हणतात सगळे. वाटतं काहीतरी खास घोषणा होणार आहे, म्हणूनच सरकार आले. हरिओम. चातुर्मासाची सुरुवात होणार आहे आणि दरवर्षी जसे होते तसेच या वर्षीही महापूजेचे आयोजन होईल. उद्याचा दिवस शुभ आहे. लेखापाल, वर्गणी गोळा करायची आहे. महापूजा यावेळी ती तर पुढल्या महिन्यात असते ना? हे बरोबर बोलतायत. विलंब चालायचा नाही. सरकार, दरवर्षी जेव्हा शेतकरी आपलं पीक बाजारात विकून येतो त्यानंतरच वर्गणी देऊ शकतो पूजेसाठी. पण यावेळी तर कापणीही झाली नाहीये. हे बिचारे वर्गणी कसे देऊ शकतील? तुम्ही तुमचं बोला म्हाळसापती. लोकांशी बोलण्यासाठी आम्ही आहोत ना. सरकारांना तुम्हा सर्वांच्या अडचणींचा अंदाज आहे आणि म्हणूनच त्यांनी याचे समाधान शोधले आहे. जो वर्गणी देणार नाही त्याला त्याची जमीन द्यावी लागेल. उद्यापर्यंतची वेळ आहे तुमच्याकडे. उद्यापर्यंत? तुम्ही सगळे आमच्याकडे अशा नजरेने पाहताय जणू आम्ही स्वतःसाठी मागतोय. वर्ग चातुर्मास येऊ घातलाय आणि निव्वळ तुमच्याकडून नाही, या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून घेतली जाईल वर्गणी, पक्षपात न करता. आणि या वेळची सर्वात मोठी वर्गणी तर आम्ही स्वतः घ्यायला जाणार आहोत. आई, ए थांब. आत कुठे येतेस? मी तर ते मी बोलावलं होतं आई तिला गोवऱ्यांसाठी. झिपरी, ती टोपली तिथे ठेव कोपऱ्यात. ऐक, हिला थांबवून ठेवा, मी लगेच आले. थांब जिब्री, आई येते. हे घे, हे घे. लाडू खा. लाडू? काय झालं? साईंची आठवण आली. काल तुम्ही पाहिलत ना किती मिठाई खायला घातली. मला काय माहित होतं की मी त्यानंतर त्यांना कधीच भेटणार नाही. का नाही भेटणार तू साईला? कारण ते शिर्डी सोडून निघून गेले. साई शिर्डी सोडून? नाही, असं नाही होऊ शकत. माझ्या समोर घडलंय. मी स्वतः पाहिलंय त्यांना जाताना. मला कंटाळले होते. त्यांना वाटलं असणार की मी त्यांना पुन्हा सांगीन चमत्कार दाखवायला, म्हणून निघून गेले. तुला नक्की खात्री आहे का की साई?
ए बायझा, आता तू कुठे चाललीयस? चला, मला जाऊ द्या. नाही तो माझं साई, मला त्याला थांबवावं लागेल. आई, बरंच झालं, बॅग टाळली, शिर्डीचीही आणि आपल्या घराचीही. तुम्ही सांगा नाही ना मला जाऊ द्या म्हणून. साई रक्षक आहे आपला, शिर्डीचा रक्षक आहे तो. काल संध्याकाळी तुम्हाला कुलकर्णी सरकारकडे जे काही जबरदस्तीने वाढण्यात आलं, जेवणासाठी सक्ती करण्यात आली, तुम्हाला असं नाही वाटलं का की ते सगळं तुमच्या पोटात जात नव्हतं? साईची कृपा होती ती. कुलकर्णी सरकारांना तुम्हाला धडा शिकवायचा होता, कारण की मी साईला जेवण दिलं होतं. पण साईने त्यांचं षडयंत्र पूर्णपणे फोल ठरवलं. तुमच्या रात्रीच्या वेदना सुद्धा साईच्या कृपेनेच थांबल्या होत्या. नाहीतर कुलकर्णी सरकारने काही कसर ठेवली नव्हती तुमच्यावर सूड उगवण्याची. सृष्टीच्या पालनकर्त्या, तुम्हाला माझी मदत करावी लागेल. तुमच्या कुशीत विसावलेल्या या सर्व वनस्पती, मला यांची गरज आहे. तर हे सगळं साईमुळे घडलंय? आता तरी तुमचा विश्वास बसला ना साईवर? हो, विश्वास बसला, पक्का विश्वास बसला की जर तुझा साई नसता तर ही वेळच आली नसती. तुझ्या साईने उपचार केला नाहीये तर अजून वेदना दिल्या आहेत त्याने माझ्या मुलाला. तू तर आंधळी झालीयस, आंधळी. साई असे नाहीये. साई तर हो, तू तर तुझ्या बायकोचीच बाजू घेणार, आईची नाही. आई तर वेडी आहे. साई कृपा, साईमुळेच तर सगळं होतंय. तुम्ही तिघे एक झालात ना तरी माझे विचार बदलणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या घराची मालकीण आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे या घरात तेच होणार जे मी म्हणते. आणि जर याच्या नंतरही तू त्या ढोंग्याला भेटायला गेलीस तर माझ्यासारखं वाईट कुणी नसेल, समजलीस? ए, तू इथे उभी राहून काय तमाशा बघतेस? चल, जा तुझ्या घरी, चल. आई, मला फक्त एकदा साईला थांबवू द्या ना, फक्त एकदाच. इथे त्या ढोंग्याला भेटण्यासाठी घरातून एक पाऊलही बाहेर टाकलंस तर तुला तात्याची शपथ आहे.
तात्याची शपथ घातलीत तुम्ही मला. एका मुलाची शपथ घालून तुम्ही माझ्यापासून माझा दुसरा मुलगा हिरावून घेऊ इच्छिताय. हो, म्हणजे तुझ्या मूर्खपणामुळे माझ्यापासून माझा मुलगा हिरावला जाऊ नये. ए, तू का उभी आहेस अजून इथे? जा तुझ्या घरी. आणि पुन्हा अशा बातम्या घेऊन आलीस ना तर माझ्यासारखी वाईट कुणी नसेल. चल जा इथून. हरिओम. काल तुम्ही आमच्या दारी होतात, आज आम्ही आपल्या दारी आलो आहोत. शिर्डीमध्ये स्वच्छता अभियानाची वेळ आली आहे आणि यात आपले योगदान फार महत्वाचे आहे अप्पाजी. विश्वास आहे की तुम्ही निराश नाही करणार आहात. यावेळी तुझ्या आवाजात रागापेक्षा जास्त वेदना आहेत. एका आईच्या वेदना आणि एका आईच्या वेदना मी चांगल्या प्रकारे जाणतो. काळजी करू नकोस. यावं. शिर्डीमध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांची साथ हवी आहे. आपली साथ असेल तेव्हाच तर शिर्डीचा उद्धार होईल ना. शिर्डीच्या भल्यासाठी मी आणि माझं कुटुंब नेहमीच समर्पित आहोत. बोलणारे करत नाहीत आणि करणारे बोलत नाहीत अप्पाजी. शिर्डीच्या भलाईबद्दल विचार करत असता तर आपण घरी नाही चावडीवर असता. अवघं गाव आलं होतं. केवळ आपलं कुटुंब नव्हतं. हरिओम. यायची इच्छा होती, पण कदाचित आपल्याला माहित नाही की माझी तब्येत बिघडली होती. हरिओम. शिर्डीच्या वैद्याला कोणाची वेदना अज्ञात. आपल्या सुनबाईंनी तर येण्यास फार उशीरच केला. पण कुलकर्णी सरकारचा शब्द स्वतः घेऊन आले औषध घ्यावे. उद्या पहाटे यज्ञाचे भव्य आयोजन केले आहे. यज्ञ अचानक? पण त्यासाठी मावशी 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 गावाचं शुद्धीकरण आहे. त्यासाठी शुभ दिवसाची वाट का पाहावी? हो की नाही? शिर्डीच्या कल्याणासाठी ज्या यज्ञाचे आयोजन केले आहे त्यासाठी महाप्रसाद बने. आणि महाप्रसादासाठी गहू, तांदूळ, तूप, गूळ
तीळ हे सगळे गावच्या पाटलाकडूनच यायला पाहिजे. म्हणून तुमच्याकडे आलो आहोत. पण पूजा तर पूर्ण गावासाठी होते ना, मग सामग्री केवळ आमच्या घरातूनच का? मावशी आता आपण विचाराल शुद्धी पूजा का आहे? कारण की गाव अशुद्ध झालं आहे. अशुद्ध कोणी केलं? आणि ज्याने अशुद्ध केले तोच भरपाई करणार, हो की नाही? तो ढोंगी फकीर आला होता ना गावात, मोठ्या कष्टाने त्याला पळवून लावले आम्ही. जेव्हापासून गावात आला तेव्हापासून काही ना काही अपशकुन करीत होता. ही तंत्रमंत्राची भूमी नाही. अप्पाजी, मी काही अयोग्य तर नाही बोललो ना? यज्ञासाठी तुम्हाला सामुग्री पाठवून देईन. अरे पण तुम्ही कष्ट का घेताय आप्पा? आम्ही आहोत ना. परवानगी असावी. अरे देऊन टाकली परवानगी. तोंड काय पाहता माझं? पाटील साहेब नाही कुठे म्हणतायत. चला चला उचला सामान. चला चला. अरे अरे कुठे? अरे कुठे घरात घुसताय? अरे थांबा, काय करताय तुम्ही? थांबा. अरे थांबा. अरे थांबा ना आता. सुकामेवा बदाम सापडले तर देव जास्तच प्रसन्न होतील. अरे नक्कीच ठेवले असतील. चला स्वयंपाकघरात बघू. म्हटलं होतं ना, अन्नपूर्णेचा अपमान करू नकोस. पाहिलंस ना परिणाम? एवढ्या कष्टाने उगवलेलं धान्य कसं बाहेर चाललंय ते. भरभरून घेऊन चाललेत. आई तर वेडी आहे. अशीच बडबड करत असते. एकाची करणी आणि सर्वांना भार. सरकार सापडलं. उद्या घरी भोजन बनवू नये. यज्ञामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. ग्राम भोजन होईल, त्याचा आनंद घ्यावा. हरि ओम. आई, काय झालं आई? ते आपल्या घरातून सामान घेऊन गेले म्हणून रडतेस? नाही, गावात कोणतीही पूजा असो, तुझी आई भरभरून पाठवते आनंदाने. तुझी आई यासाठी रडते कारण हिचा साई पुन्हा शिर्डी सोडून निघून गेलाय. काही न सांगता, न भेटता. पण साईंनी तर वचन दिलं होतं की ते आता कुठेही जाणार नाही. हो, वचन दिलं होतं त्याने मला. मी विसरले कशी? ऐकलं तुम्ही काय म्हणाला? हा, साईने वचन दिलं होतं मला. म्हणाला होता मला की तो शिर्डी सोडून कधीच जाणार नाही.
बऱ्याच वेळा मुलं त्यांच्या निरागसतेत अशा गोष्टी बोलून जातात जे आपण मोठे पाहूच शकत नाही. दिलं होतं त्याने मला वचन. ज्या कारणाने तू दुखी आहेस बायजाई, त्याला मी माझ्यावरचं तुझं प्रेम, तुझी ममता मानून तुला नमन करतो. तुझ्या या ममतेसाठी लोक कायमचे तुझी माझ्या आईच्या रूपात आठवण काढतील. अवस्त्रजा वनस्पते देवदेवेभ्यो हवि प्रदातुरस्तु चेतनम्. 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 माझं नमन स्वीकार करावं साई. मला माहित होतं की तुम्ही इथे नक्की येणार. आपल्या चरणांना स्पर्श करून अपार आनंदाची अनुभूती होत आहे. मला आदेश द्यावा, कशा प्रकारे मी आपली सेवा करून धन्य होऊ शकेन. शिर्डी आणि जवळपास राहणाऱ्या लोकांच्या वेदना, त्यांची दुःख, त्यांच्या रोगांना दूर करण्यासाठी तुमच्या या वनस्पतींची गरज आहे. माझ्याकडे जे काही आहे त्याला आपल्या सेवेत समर्पित करतो साई. आणि सत्य तर हेच आहे की तुमच्या माध्यमातून जगातील प्राणी मात्रांची सेवा करण्यात मला अनंत सूट लाभेल.